हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 2 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या मालिकेत आता पुढे नेमकं काय घडणार आहे, असा कोणता मोठा ट्विस्ट येणार आहे ज्यामुळे सगळेच हादरून जातील. तर फ्रेंड्स, आता आपण सगळ्यांनी पाहिलंय की कान्हाने खऱ्या तेजस्विनीला शोधून काढलं, मग तिला मनस्विनीची ट्रेनिंग दिली. मनस्विनीसारखं वागणं, बोलणं हे सगळं तिला शिकवलं. मनस्विनीसारखे कपडे कसे घालायचे, मनस्विनीसारखं दिसायचं कसं, मनस्विनीसारखं जेवायचं कसं, हे सगळं आता तेजस्विनी शिकली आहे. आणि खरी मनस्विनी ही जेव्हा बँगलोरला गेली तेव्हा खरी तेजस्विनी मनस्विनीच्या रूपामध्ये कामतांच्या घरामध्ये आली आहे. परंतु माणूस हा कितीही दुसऱ्यासारखं असल्याचा नाटक करत असला तरी त्याचे खरे रंग, त्याचे खरे गुण हे समोर येतातच. आणि तेजस्विनी बरोबर सुद्धा तेच होतंय. तेजस्विनीने घरात आल्या आल्या कुल्फीला पांडुरंग बनवण्यासाठी मदत केली आणि हे पाहून सखीला संशय आलाय. या मनस्विनीला देवाधर्माचं कधीपासून कळायला लागलं असा संशय तिला आला. परंतु मला फक्त परफेक्शन हवं असतं आणि तुझ्या मेलेल्या आईमुळेच मला हे सगळं माहिती आहे असं बोलून मनस्विनी म्हणजेच खऱ्या तेजस्विनीने वेळ मारून नेली. परंतु आता तेजस्विनी पुढे असे असे कांड करणारे ज्यामुळे सखीचा संशय वाढतच जाईल की ही मनस्विनी नाहीये, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, या मालिकेचा सोमवारचा एपिसोड खूप भारी असणार आहे, जेथे आषाढी एकादशीचा दिवस असेल. त्यामुळे घरातील सगळेजण साबुदाण्याची खिचडी खात असतील. पण सरकार देव मानत नाही, उपवास ठेवत नाही. त्यामुळे तिच्यासाठी नेहमीचं जेवण बनलेलं असेल, तिचं डाएट फूड किंवा मग काही फळं वगैरे कापून आणलेले असतील. आणि सखी ही सगळ्यांना साबुदाण्याची खिचडी वाढत असेल आणि ही खिचडी पाहून तेजस्विनीला ही खिचडी खाण्याची खूप इच्छा होईल. तेजस्विनी ही सरकारच्या स्टाईलमध्ये म्हणेल, साबुदाण्याची खिचडी, आय वॉन्ट टू ट्राय. आणि सखी यासाठी स्पष्ट शब्दात नकार देईल आणि म्हणेल की ज्याला उपवास आहे त्याला साबुदाण्याची खिचडी मिळणार, तुला उपवास नाहीये, तुला साबुदाण्याची खिचडी मिळणार नाही. तेजस्विनीला खूप वाईट वाटणार, कारण तिची मनापासून इच्छा आहे सखीने बनवलेली साबुदाण्याची खिचडी खाण्याची. परंतु सखी काही यासाठी तयार नाहीये, ती तिला खिचडी देत नाहीये. पण तेवढ्यात कुल्फी ही तेजस्विनीच्या मदतीला धावून जाणार आणि कुल्फी ही सखीला म्हणेल, सखी दिदी, त्यांना जर साबुदाण्याची खिचडी खायची आहे तर दे, त्यांनी सकाळी माझी किती मदत केली, त्यांच्यामुळेच मला परफेक्ट लुक करता आला, प्लीज त्यांना खिचडी दे. सखीला सुद्धा आश्चर्य वाटेल की जी कुल्फी मनस्विनीला एवढी घाबरायची ती कुल्फीच आज चक्क मनस्विनीसाठी तिच्याजवळ विनंती करतीये की तिला थोडीशी खिचडी दे. त्यामुळे या सगळ्यांना आश्चर्य वाटणार आणि मग सखी नाईलाजाने तेजस्विनीला खिचडी देऊन टाकेल. तेजस्विनी आनंदाने ही खिचडी खाईल, कारण ही खिचडी तिच्या मुलीने बनवली आहे आणि सखीच्या हातून बनलेलं काहीही खायला तेजस्विनीला अत्यानंद होणार. ती खूप खुश होईल. आणि मग जेव्हा तेजस्विनी हे सगळं खात असेल तेव्हा कुल्फी आणखीन एक मोठा खुलासा करणार. कुल्फी ही चक्क सगळ्यांना सांगेल की जेव्हा आपण पांडुरंगाची आरती करत होतो तेव्हा सरकारसुद्धा आपल्याबरोबर आरती करत होती, ती सुद्धा टाळ्या वाजवत होती. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल, कारण खरी सरकार असं कधीही करणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण सरकार असं कसं काय करत होती, ही अशी बदलल्यासारखी का वागतीये, हाच प्रश्न सगळ्यांना पडणार. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असेल की हे शक्यच नाहीये, ती असं कधी करूच शकत नाही. आणि कान्हा विचार करेल, तेजस्विनी मॅडम, काय करताय तुम्ही, तुम्ही प्लीज हे करू नका, नाहीतर लवकरच तुमचं सत्य सगळ्यांसमोर येईल आणि आपला भांडाफोड होईल. आपल्या एवढं लवकर तुमचं सत्य सगळ्यांसमोर येऊ द्यायचं नाहीये. आणि तेजस्विनीला सुद्धा कळेल मी माती खातीये, खूप मोठी चूक करतीये. आणि मग तेजस्विनीची आणखीन एक मोठी चूक सखीच्या लक्षात येईल. सखीला दिसेल की तेजस्विनीने म्हणजेच तिच्या मताने मनस्विनीने कानातले इयरिंग्स घातलेले नाहीयेत. आणि सखी म्हणेल, मनस्विनीला एकच काम जमतं, दिवसभर नटून ठटून बसायचं, रंगरंगोटी करायची, छान छान दिसायचं, तेवढंच तिला चांगलं जमतं. आणि मनस्विनी, तुझ्या कानातले कोठे आहेत, तू तर तशी काही दिसत नाहीये. तेजस्विनी म्हणेल, डॅम, ते तर राहूनच गेलं. आणि सखीने हे पकडलेलं असेल. कान्हाला आणखीनच टेन्शन येणार की तेजस्विनी मॅडम शो टाईमच्या दिवशीच इतक्या चुका का करताय,
असं का वागताय? आणि मग आता सखीला उत्तर देता देता तेजस्विनीच्या नाकी नऊ येतील यात शंका नाही. फ्रेंड्स, खरंच सोमवारचा एपिसोड खूप भारी असणार आहे. परंतु त्याआधी जे घडलं ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. कारण जेव्हा खरी सरकार, खरी मनस्विनी घरी होती आणि ती नाश्ता करत होती, तेव्हा कान्हा म्हणाला होता की तू फक्त बँगलोरला जा, मग तुला कळेल की मी तुझ्यासाठी काय मास्टर प्लॅन बनवला आहे. म्हणजे कान्हाने मला सुद्धा काहीतरी मास्टर प्लॅन सांगितला आहे. मा तेथे काहीतरी करणारच आहे. आणि कान्हा हे सुद्धा म्हणाला की मनस्विनी, या घरातील हा तुझा शेवटचा नाश्ता आहे. आता कान्हा असं का म्हणाला? कारण आता तेजस्विनी ही मनस्विनी बनून कामतांच्या घरी आली आहे. आज न उद्या बेंगलोरवरची मीटिंग संपवून सरकारसुद्धा परत येणारच. आणि मग जेव्हा सरकार परत येईल तेव्हा खरी तेजस्विनी परत जाणार नाही. खरी तेजस्विनी घरातच राहणार. आणि मग कामतांच्या घरात दोन मनस्विनी, दोन सरकार एकमेकांसमोर उभ्या असतील. एक खरी सरकार आणि एक खरी तेजस्विनी. पण खरी तेजस्विनी सुद्धा मी सरकार आहे, मी मनस्विनी आहे असंच नाटक करणार. आणि या दुसऱ्या सरकारला पाहून मनस्विनीच्या पायाखालची जमीन सरकणार. ती विचारेल ही कोण आहे? आणि मग सेम टू सेम ॲक्टिंग आपली तेजस्विनी सुद्धा करेल. तेजस्विनी म्हणेल ही कोण आहे? मी आहे खरी मनस्विनी, मी आहे खरी सरकार. तेव्हा कुठे सरकारच्या लक्षात येईल की ही मनस्विनी नाही आहे, तर ही खरी तेजस्विनी आहे. आणि कान्हाने तिला माझ्यासारखं बनण्याचं ट्रेनिंग दिलं आहे. फ्रेंड्स, याआधी या मालिकेत आपण दोन तेजस्विनी पाहिल्या होत्या. जेव्हा सरकार ही तेजस्विनी बनली होती, तिच्यासारखी साडी, तिच्यासारखी वेणी, तिच्यासारखं बोलणं वागणं, ही सगळी ॲक्टिंग तिने अगदी डिट्टो केली होती आणि सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली होती. आणि आता तोच प्लॅन कान्हा आणि तेजस्विनी तिच्यावर उलटवताय. तेजस्विनी ही मनस्विनी बनली आहे आणि डिट्टो तशी ॲक्टिंग तेजस्विनी करते. मग आता या घरात पुढचा खेळ रंगणार. कोण खरी मनस्विनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होणार. तेव्हा सखीला सुद्धा कळेल की दोन दोन मनस्विनी असणं शक्य नाही आहे. तर यातील एक माझी खरी आई आहे, तेजस्विनी आहे. त्यामुळे सखीला सुद्धा खूप आनंद होईल. आणि कदाचित तोपर्यंत किंवा मग त्यानंतर कान्हा आणि तेजस्विनीने सखीला सगळं सत्य सांगितलेलं असेल की मी तुझी खरी आई तेजस्विनी आहे आणि सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही हे सगळं नाटक करतोय. परंतु आता नेमका कान्हाचा प्लॅन काय? कारण तेजस्विनीला मनस्विनी बनवून आणणं आणि मग या दोघी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील की तीच खरी मनस्विनी आहे, तीच खरी सरकार आहे. आणि यातून नेमकं काय होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नेमकं कान्हाला सिद्ध तरी काय करायचं आहे? तो या सगळ्या प्रकारातून, या सगळ्या प्लॅनमधून सरकारला कसा धडा शिकवणार आहे, मनस्विनीला कसं उद्ध्वस्त करणार आहे हेच कळत नाही आहे. कारण सखीचा प्लॅन जास्त चांगला होता. जेथे सखी सरकारचं ब्लड रिपोर्ट, त्याचबरोबर तिच्या आईच्या तेजस्विनीच्या प्रेग्नन्सी रिपोर्ट हे सगळं तिने शोधून काढलं होतं. आणि उद्या कोर्टामध्ये हे सगळं सिद्ध करता आलं असतं की खरी तेजस्विनी कोणती आहे आणि मनस्विनी कोणती आहे. मग मनस्विनीला पोलीस कोठडी शिक्षा झाली असती आणि तेजस्विनी सुखाने आनंदाने घरात राहिली असती. पण कान्हा तेजस्विनीला मनस्विनी बनवून काय साध्य करू पाहतोय हे सध्या तरी कळत नाहीये. येणाऱ्या दिवसात कळेल एवढं मात्र नक्की. पण सरकारला धक्का बसणार. कारण एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर तिला त्याच पद्धतीने उत्तर देणं खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा तिला कळतं की आपण किती मोठी चूक केली आहे. आणि कान्हासुद्धा हेच करतोय. कान्हा सरकारला सरकारच्या भाषेतच उत्तर देतोय. म्हणजे सरकारची चांगली जिरेल आणि सरकार पुन्हा डोकं वर काढण्याची हिंमत करणार नाही असा कान्हाचा प्लॅन आहे. कारण विचार करा, ज्या क्षणाला सरकार ही घरामध्ये येईल आणि तिच्यासमोर चक्क दुसरी सरकार उभी असेल तेव्हा तिचं काय रिॲक्शन असणार हे पाहायला खूप मजा येईल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? कान्हाचा हा तेजस्विनीला मनस्विनी बनवण्याचा प्लॅन योग्य आहे या अयोग्य आहे? यामुळे सरकारला काही फरक पडेल की सरकार ही कान्हा आणि तेजस्विनीच्या डोक्यावर नाचणार, त्यांचा प्लॅन त्यांच्यावर उलटवणार हे पाहायला खूप मजा येईल यात शंका नाही. पण आता पुढे काय होणार आहे? तर मागील एपिसोडमध्ये आपण हे सुद्धा पाहिलं की कान्हा आणि सखी या दोघांमधील सगळे गैरसमज दूर झाले आहेत. सखीच्या मनात कान्हाबद्दल जे संशय होते की कान्हा तिच्या पैशांसाठी तिच्या घरात आला होता, कान्हाने तिच्या पैशांसाठी तिच्याशी लग्न केलं, हे सगळे गैरसमज लवकरच दूर झाले आणि कान्हा आणि सखी आता एकमेकांच्या जवळ आले आहेत. या दोघांचा रोमांससुद्धा सुरू झाला आहे.
त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा आनंद झाला आहे. आणि आता जेव्हा दोन सरकार एकमेकांच्या समोर असतील तेव्हा मालिकेची मजा आणखीनच वाढेल. परंतु हे सगळं होत असताना सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की सखीने जेव्हा मनस्विनीच्या नावावर प्रॉपर्टीचे पेपर्स केले होते ते प्रॉपर्टीचे पेपर्स कोठे गेले? ते प्रॉपर्टीचे पेपर्स घरामध्येच होते, पण घरातून ते गायब झालेले आहेत. आणि ते गायब करणारी फक्त एकच व्यक्ती असू शकते, ती म्हणजे नंदा. कारण कान्हाने, सखीने किंवा गौतम, परशुराम, मीनाक्षीने हे केलं असतं तर त्यांनी एकमेकांना सांगितलं असतं. पण त्यांनी एकमेकांना हे सांगितलेलं नाही आहे. फक्त नंदा ही अशीच एकुलती एक होती जिने ही केले असेल. पण ती सुद्धा आता या जगात नाही आहे. याचा अर्थ तिने घरातच कुठेतरी हे पेपर्स लपवले असतील आणि हे पेपर शोधण्याचाच सखी प्रयत्न करतीये. आता ती हे पेपर शोधण्याचा का प्रयत्न करतीये ते सुद्धा कळत नाही. कारण कायदेशीररित्या या संपत्तीची सगळी मालकी सखीकडे. सखीने ते आपल्या आई तेजस्विनीच्या नावावर केलं आणि आता जर ते पेपर्सच नाहीये तर त्याचा कोणता पुरावाही नाहीये. मग खरी मालकी सखीच आहे. पण सखीला ते पेपर शोधायचे आहेत आणि मग सरकारचं सगळं सत्य समोर आणायचं आहे. आणि ते सत्य समोर आणण्याआधीच दुसरी सरकारसुद्धा तिच्यासमोर येऊन उभी ठाकली आहे. पण ही दुसरी सरकार समोर येताच सखीला एवढं तरी नक्कीच कळेल की सरकार आणि तेजस्विनी या दोघीच जुळ्या बहिणी होत्या, तीन जुळ्या बहिणी नव्हत्या. त्यामुळे तिसरी मनस्विनी किंवा तेजस्विनी येण्याची शक्यता नाही आहे. जी ही दुसरी सरकार आली आहे किंवा ही जी आधीपासून घरात पहिली सरकार आहे यामध्येच कुणीतरी आपली खरी आई तेजस्विनी आहे हे सखीला समजेल आणि सखीला खूप आनंद होईल. कारण माझी आई आता या जगात नाही आहे असा विचार करून सखी खरंच खूप दुःखी आहे. आणि माझी आई या जगात आहे, जिवंत आहे हे जेव्हा तिला समजेल तेव्हा तिला खूप आनंद होईल. पण यावेळेस वेगळं असणार आहे. कारण मागच्या वेळेस जेव्हा तिच्या घरात दोन तेजस्विनी होत्या, दोघी असं म्हणत होत्या की सखी मी तुझी आई, मी तुझी आई, मी तेजस्विनी, मी तेजस्विनी. आणि आता सगळं उलटं झालंय. आता या दोघी म्हणताय की मी तुझी आई नाही, मी मनस्विनी आहे, मी मनस्विनी आहे, मी सरकार आहे. त्यामुळे सखीला आता आपली आई वेगळ्या पद्धतीने शोधावी लागणार आहे. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट तर हाच येईल की जेव्हा सखी ही आपल्या खऱ्या आईला आवाज देईल तेव्हा कदाचित या दोघीही आवाज देतील. तेजस्विनी तर चांगल्या मनानेच म्हणेल की सखी मीच तुझी खरी आई आहे. पण त्याच वेळेस मनस्विनी सुद्धा तेजस्विनी बनण्याचा प्रयत्न करणार. मनस्विनी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल की सखी मीच तुझी खरी आई आहे. आणि मग कान्हाला हा सगळ्यात मोठा प्रश्न पडेल की त्याने ज्या तेजस्विनीला घरी आणलं होतं आणि मनस्विनी बनण्याची ट्रेनिंग दिली होती ती कोण आहे. जेव्हा या दोघी समोर असतील तेव्हा त्यांचं रक्त सोडून दोघींमध्ये काहीच फरक नसतो आणि दोघी एकमेकींची ॲक्टिंग एकदम भारी करतात. म्हणजे तेजस्विनी मनस्विनीसारखी वागू शकते आणि मनस्विनी ही तेजस्विनीसारखी वागू शकते. दोघींमध्ये एवढासा सुद्धा फरक राहणार नाही. मग अशा वेळेस कान्हा आपल्याच पायावर मोठा धोंडा मारून घेईल असं दिसतंय. कारण माझी तेजस्विनी कोण आहे, जिला मी या घरात आणलं, जिला मी ट्रेनिंग दिलं, जिला मी वाचवलं, ती कोण आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न कान्हासमोर असणार आहे. आणि या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट येऊ शकतो जेथे मनस्विनी सरकारच स्वतःला तेजस्विनी म्हणून सिद्ध करेल आणि खरी तेजस्विनी रडत बसेल की मी सरकार नाहीये. पण सखी आणि सगळेजण तिलाच सरकार समजतील. अगदी कान्हासुद्धा तिलाच सरकार समजेल आणि खरी तेजस्विनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असेल. कान्हा हे सगळं तू मला शिकवलंय, तू मला ट्रेनिंग दिलंय आणि आता तूच मला ओळखत नाहीये का, तू असं का वागतोय. त्यामुळे कान्हासमोर एक खूप मोठं धर्मसंकट उभं राहील की कोण खरी तेजस्विनी आणि कोण खरी मनस्विनी हे शोधणं त्याच्यासाठी सुद्धा खूप अवघड जाणार आहे. कान्हाने हा प्लॅन बनवून चूक केली आहे असंच दिसतंय. सरकारला थोडाफार छोटा मोठा धक्का देण्यासाठी त्याने तेजस्विनीला मनस्विनीसारखं बनवलं. पण तो एक गोष्ट विसरला की मनस्विनी खूप हुशार आहे. तिला तेजस्विनीसारखं सुद्धा वागता येतं आणि मनस्विनी तर ती आहेच. त्यामुळे ती सरड्यासारखे एकाच वेळेस रंग बदलू शकते आणि तिचे बदललेले रंग कान्हा, सखी कोणालाच पकडता येणार नाही. आणि ती खरी नेमकी कोण आहे हे शोधून काढणं या दोघांसाठी खूप अवघड होईल. आणि जेव्हा सरकार ही तेजस्विनी समोर असेल तेव्हा ती तेजस्विनीला संपवण्याचा सुद्धा विचार करू शकते. आणि तेव्हा मात्र कान्हा आणि सखीला खूप अलर्ट राहावं लागेल, सावधान राहावं लागेल. कारण मागच्या वेळेस सुद्धा हेच घडलं होतं. सरकारचं सत्य समोर आल्यानंतर फक्त तिच्या 2-4 थोबाडीत मारून
कान्हा आणि सखीने तिला घराबाहेर हाकलून दिलं. सरकारला पोलिसांच्या हवाली केलं नाही किंवा कालकोठडीत ठेवलं नाही. आणि मग सरकारने जेव्हा कान्हा, सखी आणि घरातील सगळेजण बाहेर गेले होते तेव्हा आपला डाव साधला. ती घरात घुसली, तेजस्विनीला डोंगराच्या किनारीवर घेऊन गेली आणि मग तिला तेथून दरीतून ढकलून दिलं आणि स्वतः मागे परतली. आणि यावेळेस तरी कान्हा आणि सखीने हा मूर्खपणा करू नये. जर त्यांना खरी मनस्विनी शोधता आली तर लगेचच्या लगेच तिला पोलिसांच्या हवाली करावं, नाहीतर आज ना उद्या ती पुन्हा एकदा तेजस्विनीची जागा घेऊ शकते. कारण तेजस्विनी साधी होळी आहे, तिला प्रतिकार करता येत नाही आणि सरकार कपटी कारस्थानी आहे. ती काहीही कटकारस्थान करू शकते. साम दाम दंड भेद काहीही वापरून ती खऱ्या तेजस्विनीला तिच्या जागेवरून हटवून स्वतः त्या जागेवर जाऊन बसू शकते. आणि जर असं झालं ना तर हा सगळ्यात मोठा सेटबॅक असेल. कान्हा आणि सखीला स्वतःला वाचवणं, खऱ्या तेजस्विनीला वाचवणं खूप अवघड जाईल, यात शंका नाही. आणि तिकडे मला सुद्धा कान्हाने एक प्लॅन सांगितला आहे. कारण सरकार ही बँगलोरमध्ये असणार आहे आणि कान्हाने मला सांगितलं आहे की बँगलोरमध्ये असताना जास्तीत जास्त वेळ तेथे सरकारला अडकून ठेवायचं आहे. सरकार तिथे जितका जास्त वेळ अडकून राहील तितका जास्त वेळ इकडे खऱ्या तेजस्विनीला घरातील लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी मिळणार. पण आता सरकारसुद्धा काही कमी नाही आहे. सरकारने सुद्धा मनातल्या मनात विचार केला आहे की जेव्हा ती बँगलोरला जाईल तेव्हा ती त्या म्हातारीला सोडणार नाही आहे आणि त्या म्हातारीची चांगली जिरवायची आणि त्या म्हातारीकडून कान्हाचं सगळं सत्य जाणून घ्यायचं असं तिने ठरवलं आहे. आणि जेव्हा म्हातारीसमोर सरकार उभी राहील तेव्हा कोण एकमेकांवर भारी पडणार ते पाहायला मजा येणार आहे. की सरकार म्हातारीवर भारी पडते म्हणजे मावर, की मा या सरकारवर भारी पडते. आणि जर दोघीही एकमेकींना नडल्या तर बँगलोरमध्येच मोठा राडा होईल, याबद्दल काहीही शंका नाही. दोघी एकमेकींचा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. कारण मला आधीच या मनस्विनीचा खूप राग येतो. तिने माझ्या देवदत्ताला मारलंय, देवदत्ताचा खून केलाय आणि आत्ताच्या आत्ता तिला संपवावं अशी माची नेहमी इच्छा असते. जेव्हा तेजस्विनी मनस्विनी बनून तिच्या समोर आली होती तेव्हा सुद्धा मला एवढा राग आला होता, एवढा राग आला होता की माने चक्क तिच्यावर हल्ला केला होता, तिला छडीने मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि जर असं काही माने खऱ्या मनस्विनीबरोबर केलं तर मनस्विनी घाबरणार नाही, उलट ती प्रतिकार करण्याचा प्रयत्न करेल आणि मग या दोघींमध्ये मोठं भांडण होऊ शकतं, ज्यामध्ये मालाच त्रास होईल यात शंका नाही. मग आता बँगलोरमध्ये काय होतं हे पाहायला सुद्धा मजा येणार आहे आणि इकडे मुंबईमध्ये काय होतं हे पाहायला सुद्धा मजा येणार आहे. कारण सरकार जेव्हा येईल तेव्हा येईल, मनस्विनी आणि तेजस्विनी या दोघींची एकमेकांना भेट होईल तेव्हा होईल. पण त्याच्या आधी खरी तेजस्विनी ही मनस्विनी बनून घरात आली आहे आणि कुल्फीला तिच्याबद्दल आस्था वाटू लागली आहे. कुल्फी खऱ्या मनस्विनीला जेवढी घाबरते तेवढी आता या तेजस्विनीला घाबरत नाहीये. त्यानंतर तेजस्विनी साबुदाण्याची खिचडी मागतीये, कानातले घालत नाहीये, देवधर्माचं करतीये आणि हळूहळू ती पुढील 2 दिवसात अशा अनेक गोष्टी करेल ज्या सरकार कधीच करत नाही. ती सखीशी प्रेमाने बोलेल, प्रेमाने वागेल, सखीला थोडे टोमणे देईल, पण यात सुद्धा एक वेगळेपणा असेल आणि सखीच्याही लक्षात नक्की येऊ शकतं. मग कदाचित सरकार परत येण्याआधीच या तेजस्विनीचं बिंग फुटू शकतं की ही सरकार नाहीये. घरातील सगळ्यांना तिच्यावर संशय येईल की सरकार अशी वागतच नाही, सरकार असं काही करूच शकत नाही. मग अशा वेळेस कान्हा आणि तेजस्विनीला हे सगळं सांभाळून घेणं खूप अवघड जाणार आहे. कारण कान्हाचा प्लॅन हा वेळेवर सगळ्यांसमोर धमाका करण्याचा आहे. जेव्हा मनस्विनी बँगलोरहून परत येईल घरात येईल तेव्हा तिच्यासमोर दुसरी सरकार उभी असेल आणि मग तिची अवस्था काय होते ही गोष्ट कान्हाला पाहायची आहे. आणि घरातील सगळ्यांना एवढ्या लवकर त्याला सत्य कळू द्यायचं नाहीये. मग कान्हा आणि तेजस्विनी आपलं हे नाटक यशस्वीरित्या पार पाडू शकतील की त्यांचं हे नाटक फ्लॉप होणार. सखीला कळून चुकेल की ही मनस्विनी नाहीये तर ही माझी आई तेजस्विनी आहे असंही होऊ शकतं. मायलेकीची भेट होईल, तेजस्विनी आणि सखी दोघी खूप खुश होतील, पण जो इम्पॅक्ट कान्हाला यायला हवाय तो कदाचित तेजस्विनी आणि मनस्विनी समोरासमोर आल्यावर येणार नाही. म्हणूनच त्याचा एवढा तडफडाट सुरू आहे असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, कान्हाने तेजस्विनीला मनस्विनी बनवण्याचा जो प्लॅन बनवला आहे तो योग्य आहे की अयोग्य? की सरळ सरळ तेजस्विनी पोलीस, कोर्ट, ब्लड रिपोर्ट आणि प्रेग्नन्सी रिपोर्ट
हे समोर ठेवायचे आणि तेजस्विनीला तेजस्विनी सिद्ध करायचं, सरकारला मनस्विनी सिद्ध करायचं आणि मग तिला घरातून हाकलून लावायचं. एवढं सोपं झालं असतं. उगाचच एवढे प्लॅन बनवायची गरज नव्हती. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि फ्रेंड्स, आता सखी आणि कान्हासुद्धा एकत्र आले आहेत. दोघे एकमेकांशी रोमांस करताय, गोड गोड वागताय. पण जेव्हा सखीला हे समजेल की कान्हाला माहीत होतं की माझी खरी आई जिवंत आहे, तरीसुद्धा त्याने माझ्यापासून हे लपवलं, तेव्हा कदाचित या दोघांमधील गैरसमज पुन्हा वाढतील. सखी कान्हावर खूप चिडू शकते असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.